नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये। आपण आज ना ठेचा करणार आहे, तेही लाल मिरचीचा, आणि त्याचं नाव आहे बोकड ठेचा। आणि खूप जणांनी खाल्लाही असेल घरी बनवताना, कारण आपण जर शेतात गेलो तर बाया असं चालू बनवून म्हणजे भाकरवर घेऊन जातात। आमच्याकडे खानदेशमध्ये बाया तसंच बनवतात आणि मी तुम्हाला सांगते कसा बनवायचा। तर मी एवढी मिरची घेतलेली आहे, अर्धा किलो मिरची ही मिरची आपली ही आहे, फाफडा आहे, आणि ही आपल्या नंदुरबार जिल्ह्यात भेटते, आमच्या खानदेशात बी राहते, धुळे जिल्ह्यामध्ये। आणि हे पहा मी तिकडूनच आणलेली मिरची, मी लाल चटणी केली। बाकी 30 किलो मिरची होती माझी वली, त्याच्यातून 7.5 किलो आली। 7.5 किलोमधून अर्धा किलो मिरची मी काढून ठेवली ठेच्यासाठी। वर्षभर पुरतो आपल्याला हा ठेचा फाफा। आणि एक मस्त स्वच्छ बरणीमध्ये भरायचा, मस्तपैकी वर्षभर ताण नाही, तुम्ही बाहेर ठेवा तरी खराब होणार नाही। आणि काय घेतलं ते पण सांगते। हे पहा अर्धा किलो मिरची, मीठ आहे चवीनुसार, आणि लसूण आहे आपला हा पहा, मी पावशरभर लसूण घेतलेला आहे, हा वजनी पावशर, आणि निवडून एवढा झालेला आहे। चला आता आपण सुरुवात करू कशी करायची। तर हे पहा मी कढाई तापायला ठेवलेली आहे, आणि आता आपण मिरच्या कशा भाजायच्या ते पण सांगते। हे पहा हे तेल आहे आपलं शेंगदाण्याचं, तुम्ही साधं तेल रिफाईनचं बी घेऊ शकता। आणि हे पहा थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं। हे पहा थोडं टाकलेलं आहे मी, मिरच्या भाजतील असं। आणि या मिरच्या घ्यायच्या, याच्यात टाकायच्या, अशा भाजून घ्यायच्या या। हे पहा अशा सर्व मिरच्या अशा भाजून घ्यायच्या, आणि पूर्ण भाजीपर्यंत मी दाखवते तुम्हाला कशा भाजायच्या। हे पहा असं तेल लागायला पाहिजे, आणि वाटलं थोडं कमी आहे तर थोडं टाकलं तरी चालेल। हे पहा खूप चविष्ट लागतो हा ठेचा, तुम्ही एकदा करून बघा, आणि वर्षभर पुरेल मस्तपैकी। आपली शेजवान चटणी असते ना, तसाच त्याच प्रकारची आहे, फक्त ही थोडी वेगळी आहे, त्याच्यात थोडा आंबटपणा असतो शेजवानमध्ये, याच्यात आंबटपणा राहत नाही। आणि तुम्हाला वाटलं तुम्ही टाकू शकता, जसं टमॅटो सॉस आहे किंवा निंबू वगैरेचा रस आहे, टाकू शकता। हे पहा मस्त असं भाजून घ्यायच्या, अशा काळपट थोड्या काळपट करायच्या। या पहा अशा थोड्या काळपट व्हायला पाहिजे, आणि आपण आता या काढून घेऊ परातमध्ये। हे पहा अशा काढून घ्यायच्या, परत थोडं तेल टाकायचं। हे पहा असं थोडंसं तेल टाकायचं, आणि परत अजून मिरच्या टाकायच्या। आता तुम्हाला ह्या मिरच्या पूर्ण भाजून दाखवते मी, जेवढ्या बी तेवढ्या। हो का अशा पूर्ण वर खाली करायच्या। हे पहा आता हा शेवटचं आहे आता भाजायचं, आणि खास तुमच्यासाठी ताई आणि भाऊसाठी खास ठेचा बनवलेला आहे मी, तुम्हालाही आवडेल, तुम्ही घरी बनवून पाहायचा। आणि पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट टाकायला विसरू नका। हे पहा आता तुम्हाला पूर्ण मी दाखवते कसं करायचं असं। हे पहा आता या मिरच्या अशा थोड्याशा लालसर अशा काळपट अशा राहू द्यायच्या। ह्या पहा एवढ्या तिखट नाही या, आणि खायला खूप चविष्ट असतात या मिरच्या, अशा गुडचट लागतात मस्त, आणि तिखट लागतात नॉर्मल। आणि आता मी सगळ्या मिरच्या याच्यात काढून घेते, गार होईपर्यंत यांना अशाच राहू द्या। तोपर्यंत आपण काय करायचं, आता लसूण आहे आपला, हा लसूण याच्यात टाकायचा। आता थोडंसं असं भाजून घ्या तुम्ही, म्हणजे तेल जर टाकलं ना असं तडतड उडायला नाही पाहिजे, नाही तर मग ते कसं आपल्या अंगावर चितडे उडतात तेलाचे। पहिले असा भाजून घ्यायचा।
हे पहा असे आपण थोडंसं नॉर्मल हे करून घेतलं कढईमध्ये. आणि आता काय करायचं, आपण याच्यात तेल टाकायचं. पहिले थोडंच टाका तेल आणि थोडंसं लालसर करत लसूण असं लालचट व्हायला पाहिजे थोडा. हे पहा असं मस्त. आणि शेवटी मीठ घाला, लगेच नाही टाकायचं मीठ. मी दाखवते तुम्हाला पूर्ण. हे पहा असे भाजायचे. आणि अजून पुढची स्टेप आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. आता पहिले आपण याच्यात मीठ घालू. हे पहा हे मीठ घालायचं. आणि काय करायचं, गॅस नॉर्मल करायचा आणि हे असं थोडंसं चाळून घ्या, म्हणजे पूर्ण याला लागायला पाहिजे. आणि आता काय करायचं आपण, हे पहा हे अशी आपली पावभाजीची हे ठेचायचं आणि त्याच्याने आपण हा लसूण असा ठेचायचा. हे पहा. आणि तुम्हाला असं जमत नसेल तर खाली उतरून घ्या आणि मग ठेचा. लसूण असा बारीक व्हायला पाहिजे थोडासा. मी थोडंसं खाली उतरवते कारण गॅस थोडा लांब पडतो म्हणून. हे पहा आपलं हे ठेचून झालेलं आहे. आणि आता काय करायचं आपण, मी गॅस पेटवते आणि परत तेल घालते याच्यात. असा कुरकुरीत व्हायला पाहिजे हा. हे पहा हे असं मिक्स करायचं पूर्ण आणि कुरकुरीत होईपर्यंत राहू द्या. असं गॅस मी चालू केलेला आहे. हे पहा या मिरच्या आता मी याच्यात टाकते थोड्या थोड्या. आणि या आपण काय करायचं, हे माझं मुसळी आहे दगडी, जी अशी करायची. हे पहा अशा बारीक करून द्यायच्या सगळ्या. आरोवर जाडसर राहू द्या, जास्त बारीक नाही. हे पहा अशा ठेचायच्या द्या, थोड्याशा जाडसर अजून ठेचू आपण. आणि याच्यात पूर्ण लसूण टाकून द्यायचा आणि थोडं तेल पण थोडं जास्त घाला. मी त्याच्यात अजून तेल टाकेल, हे थोडंसं कमी आहे, अजून तेल टाकावं लागेल मला. हे पहा अशा आरं आणि चवीला खूप छान लागतो बरं का. आणि मी किचनवर आहे म्हणून असं काही हे नाही, पण लगेच भुगा होतो त्याचा, कारण त्या पहिलेच भाजलेल्या आहे. मी गॅस बंद करून दिला. आपला लसूण झालेला आहे तयार. आणि हे पहा हे असं जाडसर राहू द्या. हे पहा असं जाडसर राहू द्या, जास्त बारीक नाही. आणि आता हे आपले जे लसूणचं हे केलेलं आहे हे याच्यात घालायचं. आणि कालून घ्या. आणि तुम्हाला वाटलं थोडं तेल लागेल तर तुम्ही घालू शकता घरी, थोडंसं पातळ पाहिजे म्हणून. कोरडं पाहिजे तर कोरडं अशी राहू द्या. आणि मी थोडंसं तेल घालेल आणि वरून घाला, तापवायचं काम नाही तेल. मी आता तेल लगेच टाकते. हे पहा टाकून देते मी पूर्ण हे. हे पहा आपला बोकड ठेचा झालेला आहे. हे पहा आणि पातळ पण झालं मस्त. आणि बरणीमध्ये आता भरून देते. हे पहा आता मी याच्यात टाकून दाखवते तुम्हाला वाटीमध्ये. तुम्हाला लागला ना लगेच टेबलवर एवढा घ्यायचा, चमची घालायची. जेवण करताना सगळेजण थोडे थोडे घ्या. आणि आजचा ठेचा कसा झाला मला नक्की सांगा. या ठेच्याचं नाव आहे बोकड ठेचा. आणि मला कमेंटमध्ये बी सांगा. तुम्हाला आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि या ठेच्याला तुमची इथं काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा. कारण आमच्याकडे बोकड ठेचाच म्हणतात. तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्की सांगा.